अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजपकडे कोणतीही मागणी करणार नाही। पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची ग्वाही। आदर्श संदर्भात हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागलाय। आदर्श संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही। आदर्श प्रकरणावर अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती। अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त कुणीही भाजपमध्ये जाणार नाही। रमेश चेन्नीथला यांचा दावा। भ्रष्टाचारांना पार्टीत घेतात आणि दोषमुक्त करतात। चेन्नीथला यांचा भाजपवर आरोप। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची चिन्ह, तर नारायण राणे, पियुष गोयल, भागवत कराड लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। राज्यसभा उमेदवारीचा निर्णय केंद्रीय पातळीवर होतो। अशोक चव्हाण यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। अशोक चव्हाण यांच्यावर फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची वेळ आली आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर थोरात यांची टीका। अशोक चव्हाणांमागे ईडी सीबीआय यांचा ससेमिरा लावला। जाचाला कंटाळून ते भाजपात गेले। भाजपची स्मरणशक्ती कमजोर होतीये। अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर नाना पटोलेंची टीका। मोदींच्या वादळात मवियात मोठ्या प्रमाणावर पानगळ होणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। इतिहास लढणाऱ्यांचा लिहितात, पळपुट्यांचा नाही। अनिल देशमुखांचा अशोक चव्हाण यांना टोला। शेवटपर्यंत काँग्रेस सोबतच राहणार। अशोक चव्हाण यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंकडून भाजपात येण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू। मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय दावा। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढण्याची शक्यता। काँग्रेसकडून सोनिया गांधींच्या नावाची घोषणा होण्याची चिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।